Hello everyone, welcome to Vidya Mandir IIT NIT Cell, and today we are going to see another very important beat of solutions, that is colligative property. So how do you define a colligative property? A property which depends on number of solute particles but it is independent on the nature of the solute particles. म्हणजे काय, एखादा असा गुणधर्म जो नंबर ऑफ पार्टिकल्स वरती डिपेंडंट आहे बट नेचर ऑफ द सोल्यूट किंवा सॉल्वंटवर अवलंबून नाही आहे, त्याला म्हणायचं कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स but independent on the nature of the solute particles is known as colligative property. So what are the important colligative properties we are going to discuss? महत्वाचे colligative property कोणते आहेत? रेडो, REDO. रेडो means relative lowering of vapor pressure, elevation of boiling point, depression of freezing point and osmotic pressure. These are the important colligative properties which we are going to discuss. Right, so a property which depends on the number of solute particles but nature, it is not dependent on the nature. कौन थे, कैसे थे, काले थे, गोरे थे, not important. कितने आदमी थे means number of solute particles वर जे डिपेंड असतं ना, त्या गुणधर्माला आपण काय म्हणतो, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो. तर पहिली जी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे तो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता सगळ्यांनाच माहित आहे वेपर प्रेशर म्हणजे काय. द लिक्विड इज एक्झर्टिंग प्रेशर ऑन द वेपर्स ऑफ द लिक्विड आर एक्झर्टिंग प्रेशर ऑन द सेम लिक्विड. द प्रेशर exerted by the vapors of the liquid in equilibrium with the liquid at a constant temperature, that we call it as a vapor pressure. ह्या समजा एका बीकर मध्ये तुम्ही सॉल्व्हेंट घेतला है ना, बरोबर. हे लिक्विडचे वेपर्स असे वेपराइज झालं. थोडक्यात काय, लिक्विड वेपराइज झालं. वेपरायझेशन झाल्यानंतर हे वेपर्स समजा हे क्लोज्ड कंटेनर मध्ये आपण घेतलेलं आहे. दीज वेपर्स अगेन कंडेन्स, त्या वेपर्सचं लिक्विफिकेशन होतं आणि रेट ऑफ इव्हॅपरेशन इज इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन. आणि हा जो ह्या म्हणजे इक्विलिब्रियमला जो काही प्रेशर असेल त्याला आपण वेपर प्रेशर म्हणणार आहोत, वेपर प्रेशर. सो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणण्यात आलेलं आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे काय आहे, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे असं सांगितलेलं आहे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, असा गुणधर्म जो सोल्यूट पार्टिकल वाढले किंवा कमी झाल्यानं त्याच्यावर परिणाम होतो. फॉर एक्झाम्पल सॉल्वंट आहे, त्या सॉल्वंटमध्ये प्युअर सॉल्वंट घेतलेलं आपण, प्युअर सॉल्वंट, त्या प्युअर सॉल्वंटमध्ये सोल्यूट पार्टिकल जसं 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 आपण टाकत जातो तसं काय होतं, त्याचं त्या सॉल्वंटचं वेपर प्रेशर कमी होतं. आणि जसा सॉल्वंटमध्ये सोल्यूट पार्टिकल्स आपण टाकतो त्याचे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इन द सेन्स व्हॉट, द वेपर प्रेशर डिक्रीजेस. सो इट इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ओके, तर सॉल्वंटचा सोल्युशन झाल्यानंतर म्हणजेच काय, त्याचे सोल्यूट पार्टिकल टाकल्यानंतर काय झालेलं आहे, वेपर प्रेशर कमी झालेलं आहे. हे वेपर प्रेशर कमी होणे म्हणजे काय, इट इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. लोअरिंग और रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. बरोबर आहे का. फॉर एक्झाम्पल आपण काय करूया, लेट अस पहिलं जे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला डिस्कस करायचं आहे तो म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय डिस्कस करायचं आहे बरं, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर डेल्टा पी और सिम्पली नोन ॲज डेल पी म्हणजे काय, डेल पी म्हणजे काय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. काय आहे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे, P01 हे आहे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. ओके,
डिफरन्स म्हणजे मायनस, हे आहे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. त्या सॉल्व्हंटमध्ये सोल्यूट पार्टिकल्स आपण टाकल्यानंतर दिस इज सोल्युशन्स वेपर प्रेशर. So the difference in vapor pressure of pure solvent and that of solution is known as a what? Lowering of vapor pressure. What is lowering of vapor pressure? बघा मुलांना, lowering of vapor pressure म्हणजे काय आहे? The difference in vapor pressure of pure solvent and that of solution. The difference in vapor pressure of pure solvent and that of solution is known as colligative property. समजतं का बघा? So the difference in, this is the vapor pressure of pure solvent, the difference in vapor pressure of pure solvent and that of solution. म्हणजे ह्याचा थेट अर्थ असा झाला, सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर नेहमी जास्त आहे आणि सोल्युशनचं मित्रांनो वेपर प्रेशर कमी असणार आहे. बरोबर आहे का बघा? सो दिस इज द डिफरन्स इन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड दॅट ऑफ सोल्युशन इज कॉल्ड ॲज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आपल्याला समजलं. व्हॉट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय? व्हॉट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर? सो इफ यू टेक डेल्टा पी डिवायडेड बाय पी नॉट 1, this is what ratio, the ratio of lowering of vapor pressure, the ratio of lowering of vapor pressure to the vapor pressure of the pure solvent, the ratio of lowering of vapor pressure to the vapor pressure of pure solvent is called as RLVP. म्हणजेच काय? relative lowering of vapor pressure. काय म्हणायचं? relative lowering of vapor pressure. येतो का लक्षात बघा? सो P01 minus P divided by P01. बघा, डेल्टा P म्हणजे काय मित्रो? डेल्टा P म्हणजे P01 minus P divided by P01. That is known as relative lowering of vapor pressure. आणि एकंदरीत ही relative lowering of vapor pressure is directly proportional. काय? Relative lowering of vapor pressure is directly proportional to the mole fraction of the solute. असा एक रिझल्ट आपण आणणार आहोत. हे रॉल्स लॉचा दुसरा स्टेटमेंट आहे. रॉल्स लॉ फॉर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता ओरिजिनल रॉल्स लॉ तुम्ही बघितलेला आहे. मध्यंतरी एका स्टुडंटनं मला सांगितलं की सर आम्हाला रॉल्स लॉ पुन्हा एकदा सांगा. रॉल्स लॉ is nothing but the first statement of Raoult's law is P म्हणजे काय? पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर ऑफ एनी कॉम्पोनंट, मग ए असेल किंवा बी असेल. ए कंपोनंट तुम्ही सोल्यूट मानलात, सॉरी ए कंपोनंट तुम्ही सॉल्व्हंट मानलात तर बी कंपोनंट सोल्यूट माना. ओके, सो द पार्शियल प्रेशर P1 म्हणा, P1 इज इक्वल टू P01 x1. म्हणजे काय? द पार्शियल प्रेशर ऑफ एनी ऑफ द कॉम्पोनंट, हा P1 म्हणजे पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर ऑफ एनी ऑफ द प्युअर कॉम्पोनंट, काय रे? पार्शियल प्रेशर ऑफ एनी कॉम्पोनंट इज इक्वल टू, इट इज द प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कॉम्पोनंट. I will recorrect it again. Partial pressure, that is P1 of any component, that is the component first किंवा component A म्हणा. A जर घेतलं तर CBSE मध्ये कसं दिलेलं आहे? PA is equal to P naught A XA असं लिहिता येईल, isn't it? So if we write, suppose if we write P2, if you write P2 if you write, then P naught to X2. Therefore, partial pressure of any of the component is the product of vapor pressure of the pure component and mole fraction of that component. This is Raoult's law, and this is Raoult's law for relative lowering of vapor pressure. Raoult's law for relative lowering of vapor pressure कसे लिहाल? The relative lowering of vapor pressure is directly proportional to the mole fraction of the solute. आणि अनेक वेळा आपण असं लिहून येतोय, द रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर
इज इक्वल टू द मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट. आणि ह्याचं डेरिव्हेशन आपण बघणार आहोत. लक्षात येतं का बघा. आता आपण 3 गोष्टींचं डेफिनेशन पुन्हा एकदा सांगूया. व्हॉट इज वेपर प्रेशर. वेपर प्रेशर तुम्हाला माहिती आहे कधी 11th स्टँडर्ड पासून तुम्ही बघताय वेपर प्रेशर म्हणजे काय. वेपर प्रेशर द प्रेशर एक्झर्टेड बाय द वेपर्स ऑफ द लिक्विड. लिक्विड्सचे जे वेपर्स आहेत त्यांनी त्या लिक्विडवरती जो दबावाचा पठ्ठा निर्माण केलेला आहे त्याला म्हणायचं वेपर प्रेशर. ओके. अँड lowering of vapor pressure or relative lowering of vapor pressure is a colligative property. What is colligative property? A property which depends on the number of solid particles but independent on the nature of the solid particle. Acid है, base है, salt है, कौन है, not important. कितने आदमी थे, how many particles are there. The number of particles increases, the vapor pressure will be lowered. If the number of particles is increased, boiling point will be elevated. So elevation of boiling point, depression of freezing point, osmotic pressure and lowering of vapor pressure, all these are colligative properties. The first colligative property you are discussing, that is relative lowering of vapor pressure. Relative lowering of vapor pressure is a colligative property. Relative lowering of vapor pressure is a colligative property. Now what we are going to do the next is we will take 2 components, that is a binary solution. We will take how many components? 2 components. Okay. And we will take or we will measure the vapor pressure of those components. When we are measuring the vapor pressure of the components, that time the derivation we have discussed is P total. During Raoult's law we have discussed P total is equal to, already you have done with this, P total is equal to P naught 1 plus, alright, P naught 2 minus P naught 1 x2. This we have done in Raoult's law derivation. Alright. Now the very important thing is that what is Raoult's law for relative lowering of vapor pressure, or how do you define Raoult's law for relative lowering of vapor pressure? So relative lowering कसं लिहायचं, delta P divided by P naught 1 is equal to x2 is equal to x2. तर ह्यावर प्रश्न कसा येतो, how molecular weight of a solute is obtained, or how do you obtain the molecular weight of the solute by lowering of vapor pressure method. By lowering of vapor pressure method. Let us take that question. So once again I will write determination. The question is determination. You have to determine determination of molecular weight of solute. Molecular weight of solute. Molecular weight of solute by relative lowering of vapor pressure. Relative lowering of vapor pressure. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची की प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, कुठले कुठले कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत बरे, कुठले कुठले आहेत, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आहे, ऑस्मॉटिक प्रेशर आहे, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट आहे. ऑल दीज कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, ह्या प्रत्येक कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं एकच उद्दिष्ट लागून राहिलंय, कोणता? मॉलिक्युलर वेट काढायचं. M2 is the molecular weight of the solute, M1 is the molecular weight of the solvent, है ना. X1 is the mole fraction of the solvent, X2 is the mole fraction of the solute. बघूया. Determination of molecular weight of solute by relative lowering of vapor pressure. Let us see how to determine the molecular weight of the solute by relative lowering of vapor pressure. Let us see. Now, by the Raoult's law, we know delta P divided by P naught 1. This is nothing but relative lowering of vapor pressure. So delta P divided by P naught 1 is equal to x2. What is x2? Mole fraction of the solute. What is x2? Mole fraction of the solute.
but we know that this x2 is nothing but x2 हा दुसरा तिसरा काही नसून नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट सोल्यूट. इथे x1 असेल तर n1 घेतलं असतं आपण. सो x2 इज इक्वल टू n2 डिवायडेड बाय n1 प्लस n2. बघा काय येतं, x2 इज नथिंग बट n2 डिवायडेड बाय n1 प्लस n2. जर x1 असला असतं तर काय लिहिलं असतं आपण, x1 इज इक्वल टू n1 डिवायडेड बाय n1 प्लस n2. दिस इज कॉल्ड ॲज मोलचा तुकडा, मोल फ्रॅक्शन. हा मोल फ्रॅक्शन कोणाचा आहे, सोल्यूटचा आहे, आणि हा मोल फ्रॅक्शन कोणाचा आहे, सॉल्व्हंटचा आहे. इजंट इट? नाउ in this case, in this derivation, in the denominator side, denominator part, we can neglect this n2. Why we can neglect this n2? Because here we are taking a very dilute solution. Dilute solution we are taking. In dilute solution, the concentration of the solute is very less. So we can neglect this. So this will become, you see, n2 divided by n1. And we know from 11th standard onwards, we know how to find the number of solute. Number of moles of solute. So number of moles of solute, n2 is equal to W2 by M2. That is given weight upon molar mass of the solute. N1, how we can write? N1 is equal to W1 by M1. So substituting these values in this equation, n2 ची व्हॅल्यू आहे, n1 ची जी व्हॅल्यू आहे ती इथे सबस्टिट्यूट करायची, आणि फायनल काय मिळतं बघा. फायनल, व्हॉट इज दॅट फायनल? W2 बाय M2. तसेच अपोजिट W2 W1, M2 M1. See, but we can find this M2. By experiment, relative lowering of vapor pressure is found out. Knowing ह्याची माहिती करून घ्यायची, W2, M1, W1, then you can find M2. You can write molecular weight of solute. Molecular weight of solute is obtained by relative lowering of vapor pressure, that is W2 by W1 into, okay, this is M1. We'll transfer this here and this will come up here, P01 divided by delta P. So this is the derivation to find molar mass of the solute. आणि ह्या फॉर्म्युलावरती बरेच आपल्याला न्यूमेरिकल्स मिळणार आहेत रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरचे. येतं का लक्षात बघा. सो टुडे वी अंडरस्टूड व्हॉट इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, व्हॉट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, अँड डिटर्मिनेशन ऑफ बोर्डाला याचं डेरिव्हेशन येणार आहे, आणि नीट JEE CET साठी हा फॉर्म्युला महत्वाचा, दिस और दिस. राईट. So determination of molecular weight of solute by relative lowering of vapor pressure. In the next part, we are going to see the numericals on this. Till then, keep watching. Thank you.